राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं या अपघात प्रकरणात मोठी कारवाई केली. DGCAनं VSR व्हेंचर्स या विमान कंपनीची 4 विमानं ग्राउंड करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दोनदा पत्रकार परिषद घेत या अपघात प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता DGCAनं ही मोठी कारवाई VSR कंपनीवरती केली आहे. या कारवाईनंतर रोहित पवार यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. या अपडेट बद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर VSR कंपनीवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. यानंतर DGCAनं महत्त्वपूर्ण पाऊल उचलत या आरोपांची गंभीर दखल घेतली आहे आणि आता VSR कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. त्यानुसार नियमांचं पालन होईपर्यंत VSR कंपनीच्या उड्डाणांवर बंदी घालण्याचा निर्णय DGCAनं घेतलाय. अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर या कंपनीचं विशेष सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या ऑडिटमध्ये समोर आलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळापासून काही अंतरावर झालेल्या लिअरजेट 45 या विमानाच्या अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान या ऑडिट पथकाला अनेक सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळून आलंय. या पार्श्वभूमीवर मंगळवारी ठराविक नोंदणी क्रमांक असलेली लिअरजेट 45 विमानं ग्राउंड करण्याचे आदेश DGCA कडून देण्यात आले आहेत. 28 जानेवारी रोजी बारामती येथे MS VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड लिअरजेट 45 विमानाला झालेल्या अपघातानंतर DGCAनं या संस्थेच्या विशेष सुरक्षा ऑडिटचे आदेश दिले होते. मल्टीडिसिप्लिनरी ऑडिट टीमला संस्थेच्या विमानांची उड्डाणं करण्याची योग्यता, हवाई सुरक्षा आणि फ्लाईट ऑपरेशन्स या विभागांमध्ये मान्यता असलेल्या अनेक नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळून आलंय, असं DGCAनं आपल्या निवेदनात म्हटलंय. दरम्यान आढळून आलेल्या या नियमांचं उल्लंघन आणि विमानाच्या देखभाल प्रक्रियेतील त्रुटी लक्षात घेता DGCAनं कारवाईचा निर्णय घेतलाय. जोपर्यंत सुरक्षेचे सर्व निकष पूर्ण होत नाहीत तोपर्यंत VT-VRA, VT-VRS, VT-VRV आणि VT-TRI रजिस्ट्रेशन असलेल्या लिअरजेट 45 विमानांचं उड्डाण तत्काळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याचबरोबर DGCAनं VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला डेफिशियन्सी रिपोर्टिंग फॉर्म जारी केले आहेत, ज्यामध्ये नमूद केलेल्या विभागांमध्ये नियमांच्या उल्लंघनामागील मूळ कारणांचं विश्लेषण सादर करण्यास सांगण्यात आलंय, ज्याचं नंतर DGCA मूल्यमापन करेल. दरम्यान DGCAच्या या कारवाईनंतर आमदार रोहित पवार यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय, VSR कंपनी कुठलेही नियम फॉलो करत नाही. अत्यंत मनमानी पद्धतीनं असुरक्षितपणे विमानं उडवत असल्याचा मुद्दा आम्ही वारंवार मांडत आहोत आणि आज DGCAनं त्याच मुद्द्यावर VSRची 4 विमानं ग्राउंड केली आहेत. आपल्या लढ्याला यश येत असलं तरी हे केवळ नखा एवढं आहे. अजून बरंच काही समोर यायचं बाकी आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलंय. त्याचबरोबर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील या संदर्भात सोशल मीडियावरती प्रतिक्रिया दिली. आदरणीय अजितदादा गेल्यानंतर DGCAला यातल्या चुका दिसल्या का? दादांचा जीव हा तुमच्या याच चुकांमुळे गेलाय? गुन्हा कोणावर दाखल केलाय? अटक कोणाला केली? फक्त विमानाची उड्डाणं थांबवून दादा परत येणार आहेत का? असे प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले आहेत. तसंच आमचा हा लढा इथेच थांबणार नाही. आता कार्यवाही झाल्या नाहीत तर दादांवर जीव ओवाळणारा कार्यकर्ता आवरला जाणार नाही. लढा इथून सुरू झालाय. सत्यमेव जयते असा इशारा देखील अमोल मिटकरी यांनी आपल्या या प्रतिक्रियेत दिलाय.